नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार करडे पाटील, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी. आज आपल्याला या तुळजाभवानीच्या दरबारामध्ये होणाऱ्या विविध अशा प्राचीन परंपरा आणि विधी याबद्दल मी तुम्हाला माहिती या ठिकाणी देणार आहे. वर्षानुवर्ष पिढीजात चालत आणणारी एक प्रथा आणि या प्रथेचा एक भाग म्हणजे तुळजाभवानीच्या दरबारी जावळ काढण्याचा हा विधी. आता जावळ म्हणजे नेमकं काय, तर असं म्हटलं जातं की 16 जे संस्कार असतात, या 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजेच जावळ काढणे, ज्याला मुंडन संस्कार असं या दरबारामध्ये म्हटलं जातं. आणि मग असंही देखील म्हणलं जातं की ज्यावेळेस बाळ आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळेस त्याला केस जे असतात हे केस मात्र अशुद्ध केस असतात. आणि मग हे अशुद्ध असणारे केस हे काढणं हे गरजेचं आहे. आणि यामुळे बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस लगेचच आपण मात्र हे केस कापू शकत नाही, कारण त्या बाळाचं जे काही टाळू आहे हा टाळू अद्याप भरलेला नसतो. आणि या कारणामुळं बाळ ज्यावेळेस मोठं होतं, 1 वर्षाचं या ठिकाणी बाळ होतं, त्यावेळेस त्याचा टाळू त्या ठिकाणी भरून येतो. मग अशा वेळेस मामाला आणि आई वडील आणि घरचा सर्व परिवार या ठिकाणी तुळजाभवानीच्या दरबारी एका प्रमुख अशा तीर्थक्षेत्राच्या दरबारी या ठिकाणी येतो. आणि इथं आल्यानंतर या ठिकाणी असणारा जो काही प्रमुख नावी समाज जो राऊत परिवार आहे यांच्या या ठिकाणी सोबत या ठिकाणी तो जावळाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करतो. आता हा जावळ विधी करत असताना भक्त घरातून येत असताना तांदूळ असेल, खोबरं असतील किंवा जावळाचं पीस असेल, विविध असं सामान असेल, हे सामान ते घरून येताना या ठिकाणी घेऊन येतात. आणि घरून आणल्यानंतर इथं महत्वाचा चौक समोर मानला जातो. त्याच्या समोर या ठिकाणी त्याला मामाला इथं बसवलं जातं. मामाच्या मांडीवरती त्या बाळाला या ठिकाणी दिलं जातं. शेजारी त्याचे आई वडील असतील, परिवार असेल, नातलग असतील तर त्याच्या शेजारी सर्व बसले जातात. समोरच्या बाजूला हा या ठिकाणी असणारा राऊत परिवारामधील सदस्य या ठिकाणी समोर बसून त्या भक्ताचं त्या बाळाचं या ठिकाणी जावळ या ठिकाणी काढून देण्याचा विधी या ठिकाणी संपन्न करत असतो. आता राऊत परिवाराबद्दल सांगायचं झालं तर हा परिवार मात्र पिढ्यानपिढ्या या ठिकाणी भक्तांची जावळ काढण्याची सेवा ही मात्र त्या ठिकाणी बजावत असतो. आणि ही आशियाई भवानीची सेवा ही प्राचीन आणि अतिशय जुनी अशी असणारी परंपरा आहे. आता मग भक्ताच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच असतो की हा जावळ का काढला जातो, कशासाठी काढला जातो. तर या ठिकाणी असं म्हटलं जातं की प्रत्येक बालक जे असतं आईच्या पोटात असताना या ठिकाणी त्याचे जे केस असतात हे केस मात्र अशुद्ध केस असतात. आणि मग हे केस काढणं हे नितांत गरजेचं असतं. म्हणून बाळ ज्यावेळेस मोठं होतं त्या मोठं झाल्यानंतर त्या बाळाला आईच्या दरबारामध्ये आणलं जातं. आणि आणल्यानंतर त्याचे जे केस आहे हे केस या ठिकाणी कापले जातात. मात्र हे केस कापत असताना या ठिकाणचं वेगळं असं एक महत्व आहे. ते वेगळं महत्व असं आहे की या ठिकाणी कात्री जी आहे ही कात्री मात्र पाण्याच्या विडापासून तयार केलेली असते. पानं जे असतात हे पानं दुमडून त्याची या ठिकाणी कात्री बनवली जाते आणि याला शेंडा म्हणून या ठिकाणी अंगठी लावली जाते. आणि अशा प्रकारची कात्री त्या बाळाच्या डोक्यावर ठेवून वरचे जे केस आहेत हे अलगद कापले जातात. आता याच्या मागचं कारण असं आहे की बाळाचा आता टाळू भरलेला जरी नसेल तरी त्याच्यावरती हा जो काही विड्याची कात्री आहे ही कात्री ठेवून जर वरचे केस कापले तर यामुळे त्या बाळाच्या डोक्याला कोणतीही विजा या ठिकाणी होत नाही. आणि यामुळं अशा प्रकारची कात्री तयार करून ही जावळ काढण्याची प्रथा या दरबारामध्ये अजून एक आहे की या दरबारामध्ये वस्त्रा वगैरे वापरला जात नाही. जे जावळ आहे हे फक्त कात्रीनंच या ठिकाणी दरबारामध्ये काढलं जातं. तर अशी ह्या ठिकाणी जावळाचं असं महत्व आहे. आता हे जावळ दरबारामध्ये काढल्यानंतर असं म्हणतात की त्या भक्ताच्या त्या बाळाच्या मागं जे काही ग्रह दोष असतील किंवा इतर काही दोष असतील तर त्या जावळासोबतच ते या दरबारी या ठिकाणी निघून जातात. आणि त्या भक्ताच्या त्या बाळाच्या आयुष्यामध्ये अतिशय आनंदाचं कीर्तिवान असं त्याचं आयुष्य होऊन जातं. तर असं हे जावळाचं महत्व आहे. आणि मी माझ्या सर्व भक्तांना या ठिकाणी सांगेन की आपल्या घरामध्ये जे नुकतं बाळ जन्मालेलं आहे आणि ते बाळ मोठं झाल्यानंतर मात्र असा हा जो विधी आहे हा विधी करण्यासाठी तुम्ही आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आलं पाहिजे. आणि इथं हा विधी करणं हे नितांत असं गरजेचं आहे, कारण ह्या विधीचं फार असं मोठं असं महत्व आहे. जय भवानी, जय शिवराय.